मित्रांनो नमस्कार. मी सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आहे. या शेतकरी ताई आहेत, त्यांच्या स्वतःच्या शेतातील हे अंजीर या ठिकाणी विक्री करत आहेत. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या, आपलं नाव सांगा. गोरी शेख साले. बरं, आपल्याकडे किती एकर आहे बाग सध्या? आमच्याकडे 1 एकर लागेल. 1 एकर. दिवसभरामध्ये तुम्ही किती विक्री करता इथे? 60-70 किलो. 60-70 किलो. काय भावाने देता? 100ला 1.25 किलो, 1.5 किलो. 100ला 1.25 किलो, 1.5 किलो. 80 पडत आहे, 70 रुपये पडत आहे बरं. किलो. आणि जर असं मार्केटमध्ये जर विक्री केली समजा तर काय भाव मिळतो तुम्हाला तिथे आपण डायरेक्ट असं व्यापाऱ्याला वगैरे? 1200 कॅरेट 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. म्हणजे साधारण तुम्ही ते डायरेक्ट विकल्यामुळे 40 रुपये किमान तुम्हाला नफा भेटतो. कधीचा बाग आहे? 3 वर्ष झाले त्याला. 3 वर्ष. वाळलेले अंजीर. वाळलेले गांजीर. आता याला किती दिवस झाले वाळून? याला 4 दिवस झाले. 4 दिवस. नंतर हे किती दिवस ठेवतो तुम्ही असे? 1 वर्ष बी चालत ती. 1 वर्ष पण ठेवता. आणि याच्यामध्ये आणि या अंजिरामध्ये काय भावात फरक आहे? भावात फरक आहे, वाळलेले आहे सर. हा ना, मग भावात किती फरक आहे आता समजा? आता हे 700 रुपये 800 रुपये किलो विकतो आम्ही. 700-800 रुपये. हां, हे 5 किलो अंजीर वाळे घातले ते 1 किलो अंजीर होते. 5 किलोचं 1 किलो होतं. हां, आणि त्याचा भाव 700-800 रुपये होतो समजा. म्हणजे त्याच्यामध्ये पण भाव जास्त भेटून जातो. तुमचा पत्ता सांगा ना, कुठं राहता तुम्ही? इथे जमाळा. जांभळा, तालुका गंगापूर, गंगापूर. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो बघा, शेतकऱ्यांनी जर काही ना काही म्हणजे पूरक उद्योग केले किंवा तुमच्या शेतातला माल जर डायरेक्ट अशा पद्धतीने विक्री केला तर कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे तुम्ही बघू शकता. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग आहे, जांभळा कसारखेडा फाटा इथे जवळच आहे. आणि असे अनेक शेतकरी या ठिकाणी याची विक्री करत आहेत. त्यांच्याकडे पपईसुद्धा आहे शेतामध्ये, चिकू पण आहे, कौट पण आहे आणि बाकी काही खरबूज टरबूज तर आहेच, पेरूसुद्धा आहेत. रस्त्याच्या बाजूला ज्यांची शेती आहे त्यांनी डायरेक्ट व्यापाऱ्यांना न विकता शेतात जा ना. पुढच्या वेळेस शेतात नक्की हो, कारण आता वेळ नाही. आपलं जे शेत आहे ना, पपई अंजीर हे ते सगळे आपल्या शेतात आहे. हे 2 आम्ही डायरेक्ट शेतातच जाऊन विषय करतो, परंतु पुढच्या वेळेस तुमचा नंबर घेतो मी आणि पुढच्या वेळेस डायरेक्ट शेतामध्ये करू. आता तुम्हाला तेवढा वेळ पण नाही. तुम्हाला अंजीरची झाडं, पपईचे झाडं सगळे बघू आपण. हा, जांभळाचे झाडं, सगळं काही होतं ताजा तुम्हाला. तुडून टाकायचं त्यांना. मित्रांनो, पुढच्या वेळेस आपण यांच्या शेतातला व्हिडिओ टाकू. आता तुर्तास तुम्ही जर या मार्गाने गेलात तरी ते तुम्ही खरेदी करा. धन्यवाद.